नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इंडियन आर्मी यांच्या शॉर्ट सर्व्हिस सिलेक्शन या माध्यमातून टेक्निकल आणि मेन्स अँड टेक्निकल वुमेन्स या पदांची भरती निघालेली आहे. तर यात कुठली पदं आहेत, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. इंडियन आर्मी वेबसाईट आहे joinindianarmy.nic.in. तर यांची 63rd शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक मेन ऑक्टोबर 2024 आणि 34th शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक वुमेन कोर्स ऑक्टोबर 24. तर इन्क्लुडिंग विडो ऑफ डिफेन्स पर्सनल फॉर टेक अँड नॉन टेक नॉन UPSC. तर यांची भरती इथे निघालेली आहे. तर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल अनमॅरिड मेल अँड अनमॅरिड फिमेल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स अँड ऑल्सो फ्रॉम विडो ऑफ इंडियन आर्म फोर्स डिफेन्स पर्सनल who died in a harness of a grant of a short service commission in the Indian Army. Course will commence on October 2024 Pre-Commissioning Training Academy PCTA मध्ये. तर यासाठीची एलिजिबिलिटी जी आहे, तर नॅशनॅलिटी असली पाहिजे. एज लिमिट यासाठी जे आहे, तर फॉर SSC टेक 63 मेन अँड SSC टेक 34 वुमेन 20 ते 27 वर्षाचा आत तुमचं वय असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट्स बॉर्न बिटवीन 2 ऑक्टोबर 1997 अँड 1 ऑक्टोबर 2004 बोथ डेज इन्क्लुजिंग. आणि वुमेन्ससाठी जे आहे, वुमेन्ससाठी 35 इयर्स ऑफ एज ॲज 1 ऑक्टोबर 2024. मॅक्झिमम एज हे 35 इयर्स आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन या पदांसाठी जे आहे, तर कॅन्डिडेट हू हॅव पास द रिक्विसाइड इंजिनिअरिंग डिग्री कोर्स ऑर आर इन द फायनल इयर ऑफ अ इंजिनिअरिंग डिग्री कोर्स आर एलिजिबल टू अप्लाय. तर जे पासआउट आहेत किंवा जे फायनल इयरमध्ये आहेत ते सुद्धा व्यक्ती या कोर्ससाठी अप्लाय करू शकणार आहात. All final years appearing candidates whose final semester exam will be scheduled after 1 ऑक्टोबर 2024 are not eligible. तर 1 ऑक्टोबर 2024च्या नंतर जर फायनल इयरची फायनल सेमिस्टरची एक्झाम तुमची असेल तर तुम्ही ॲप्लिकेबल नाही आहेत. त्या अगोदर जर तुमची एक्झाम झाली असेल तर तुम्ही ॲप्लिकेबल या पदासाठी असणार आहात. एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर विडोज ऑफ इंडियन आर्म फोर्स डिफेन्स, तर यांच्यासाठी ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन आहे नॉन टेक या पदासाठी. आणि टेक्निकल पदासाठी BE BTech इन एनी इंजिनिअरिंग स्ट्रीममधनं त्यांचं असणं गरजेचं आहे. वॅकन्सीज इथे लक्षात घ्या, तर कोर सिव्हिलमध्ये 75 वॅकन्सीज आहेत. यात तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे, सिव्हिल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये. तर सिव्हिलशी रिलेटेड यात तुमचं डिग्री, इंजिनिअरिंगची डिग्री असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कम्प्युटर सायन्सच्या आहेत 60 पदे हे कम्प्युटर सायन्ससाठीचे आहेत. यात तुमचं कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सर्व्हिस, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, तर यात तुमची इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचं पद आहे इलेक्ट्रिकल. तर 33 पदं हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या पोस्टसाठी आहेत. तर यात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स पॉवर सिस्टीम, तर या कोर सब्जेक्टमध्ये तुमची इंजिनिअरिंग कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, यात 64 पदे या पदासाठी आहेत. तर इलेक्ट्रॉनिक्स आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ड्राईव्ह आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आहे. तर हे व्यक्ती या पदासाठी अप्लाय करू शकणार आहेत.
त्याचबरोबर मेकॅनिकल या डिपार्टमेंटमध्ये 101 पदांची ॲड ही आहे. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या जेवढ्या स्ट्रीम आहेत तिथनं तुमचं पासआउट असणं गरजेचं आहे. माईस इंजिनिअरिंग स्ट्रीम प्लास्टिक टेक रिमोट सेन्सिंग बॅलिस्टिक्स आहे. 17 जागा यासाठी आहेत. तर प्लास्टिक टेक्नॉलॉजीमध्ये बीटेक किंवा इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे. रिमोट सेन्सिंगमध्ये पाहिजे आणि बॅलिस्टिक इंजिनिअरिंगमधनं तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बायो इंजिनिअरिंग आहे, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे. सब्जेक्ट वाईज तुमचे इथे इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे. अशा टोटल 350 पदांसाठी ही टेक्निकल पदांसाठीची आहे. त्याचबरोबर फॉर SSC टेक वुमेन्स तर सिव्हिलमध्ये 7 पदांच्या महिलांसाठीच्या इंजिनिअरिंगसाठीच्या जागा आहेत. कम्प्युटरमध्ये 4 जागा आहेत कम्प्युटर इंजिनिअरिंग फॉर वुमन्स आणि इलेक्ट्रिकल यासाठी 3 जागा आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यांचं पासआउट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मेकॅनिकलसाठी टोटल 9 जागा आहेत फिमेलसाठी. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या स्ट्रीममधनं इंजिनिअरिंग असणं त्यांचं गरजेचं आहे आणि अशा टोटल 29 जागा ह्या महिलांसाठी आहेत. आणि फॉर विडो पर्सनल जे आहेत जे डिफेन्समधनं झालेले आहेत त्यांच्या एक व्हॅकन्सी आहेत. तर क्वालिफिकेशन बीटेक एनी स्ट्रीममध्ये असणं किंवा ग्रॅज्युएशन नॉन टेक्निकलसाठी एनी स्ट्रीममध्ये असणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांचं सिलेक्शन हे होऊ शकणार आहे. सो ट्रेनिंग सिलेक्टेड कॅन्डिडेट्ससाठी ट्रेनिंग असेल. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी डिटेल फॉर ट्रेनिंग ॲट ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई अकॉर्डिंग टू देअर पोझिशन इन फायनल ऑर्डर ऑफ अ मेरिट. Engineering stream wise up to the number of available vacancies subject to meeting the eligibility criteria. Duration of a training 49 weeks चे तुमचं ट्रेनिंग असणार आहे. सो महत्त्वाचे पॉइंट्स आपण इथे बघणार आहोत. कॉस्ट ऑफ अ ट्रेनिंग द एंटायर कॉस्ट ऑफ अ ट्रेनिंग PCTA इज ॲट गव्हर्नमेंट एक्सपेन्सेस. In case the lady or gentleman cadet is withdrawn from training academy due to reason other than medical ground or the reason not beyond his her control, she will be liable to refund the cost of a training 16,260 रुपये per week as on 2023 and as notified from time to time for the period of a candidate's stay at the Officer Training Academy, Chennai Cadet Training Wing. The cost of a training is borne by state, will be recovered from candidates withdrawing for personal reason. सो पर्सनल रिझनसाठी जर तुम्ही अर्ध्या ट्रेनिंगमधनं निघालात तर 16,260 रुपये पर वीक तुमच्याकडनं पैसे वसूल केले जातील. तुम्ही 2 वीकमध्ये जर त्यातनं बाहेर पडलात आणि 2 वीक तिथे जर तुम्ही घातले असतील ट्रेनिंगमध्ये तर तुमच्याकडनं 32,000 रुपये हे घेतले जातील. तर पे स्केल हे लेफ्टनंटला तुम्ही जर जॉईन केलं तर 56,000 ते 1,77,000चं असेल. कॅप्टनसाठी असाल 10B तर 61,300 ते 1,93,000 असेल. मेजर असेल, लेफ्टनंट कर्नल असेल, ब्रिगेडियर असेल, मेजर जनरल असेल. तर अशा पद्धतीने पे स्केल हे तुमचे तिथे आहेत. मिलिटरी सर्व्हिस पे हे तुम्हाला दिलं जाणार आहे. मिलिटरी सर्व्हिस पे फॉर द ऑफिसर 15,000 पर मंथ फिक्स हे दिलं जाईल. फिक्स स्टायपेंड फॉर कॅडेट ट्रेनिंगसाठी स्टायपेंड फॉर जेंटलमॅन ऑर लेडी कॅडेट ड्युरिंग द एंटायर ड्युरेशन ऑफ अ ट्रेनिंग इन सर्व्हिस अकॅडमी दॅट इज ड्युरिंग ट्रेनिंग पिरियड तुम्हाला 56,000 स्टार्टिंग पे इन लेवल 10 56,100 रुपये तुम्हाला हे दिलं जाणार आहे. क्वालिफिकेशन ग्रँट हे abolish as per the separate allowance eligible employee for the governed by newly proposed higher qualification incentives order by HQI is yet to be issued by the MOD. तर ते MODचा नाही आहे. मला पॅरा रिझर्वेशन अलाउन्स असेल, टेक्निकल अलाउन्स असेल, टायर 1 टेक्निकल अलाउन्स, टायर 2 चा हा दिला जाणार आहे. हार्डशिप बद्दलचे डिटेल्स आहेत.
तर महत्त्वाचे पॉईंट्स आपण यातनं बघणार आहात. तुम्हाला ही PDF डिटेलमध्ये जर हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकतात. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आम्ही दिलेली आहे, त्यातून तुम्ही जॉईन करून हे मिळवू शकतात. तर वेबसाईटला प्रदर्शित केल्यापासून आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये प्रदर्शित केल्यानंतर 21 दिवसाच्या आत तुम्हाला हा फॉर्म फिल करायचा आहे. तर वेबसाईटला सध्या लिंक ओपन आहे, तुम्ही तेथे जाऊन फॉर्म फिल करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचं लेटेस्ट पास झालेलं आहे इंजिनिअरिंग, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की अप्लाय करा. ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी ओपन. 23 जानेवारी 2024 पासून ओपन झालेले आहेत आणि विल बी क्लोज 21 फेब 2024. तर 21 फेब्रुवारीपर्यंत हे क्लोज होणार आहे. तर तुम्हाला 21 फेबच्या आत इथे अप्लाय करायचं आहे. जे कॅन्डिडेट ॲप्लिकेबल आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे इंडियन आर्मीमध्ये काम करण्याची. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.